सर आज आपण तुम्ही डॉक्टर आहात. तुम्ही रोज कितीतरी पेशंट रोजच्या रोज बघत असाल. आज ऑस्टिओआर्थरायटिसचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे की बायकांमध्ये जास्त आहे? आज कन्सीव्ह होण्याचं प्रमाण किती कमी झालेलं आहे? करेक्ट. कन्सीव्ह झाल्यानंतर कॉम्प्लिकेशन्स का वाढत चाललेले आहेत? आज डिप्रेशन हे पुरुषांमध्ये जास्त आहे की बायकांमध्ये जास्त आहे? याचाच आपण जर विचार केला तर आपण बघूया की आज आपल्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांचं त्यांचं फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे ऑर्गनाइज्ड फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणतोय. घरातली किंवा बाहेरची कामं नाही म्हणत आहे. ती करण्याचं प्रमाण इतकं कमी आहे आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या शरीरावर हा ट्रेमेंडस प्रमाणात होत आहे आणि याचं मेडिकली हे आपल्याला समोर दिसतंय की कित्येक डिसीजेस, कित्येक इश्यूज, कित्येक मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स किंवा एक्स अँड पेन्स हे बायकांना जास्त होतात पुरुषांपेक्षा. याचं डायरेक्ट रिलेशन आहे त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीशी. त्यांना असं वाटतं बऱ्याच वेळा, की अरे मी जर वजन उचलायला सुरुवात केली, तर मी दिसेन पुरुषासारखी. मला मसल दिसतील आणि माझे बायसेप दिसेल आणि मला ट्रायसेप दिसतील आणि मग ते मी माझी फेमिनिझम थोडं कमी होईल, असं एक जबरदस्त मिथ बायकांमध्ये असतं. अ, तर तसं काही होत नाही. आपण कितीही वजन बायकांनी उचललं, तरी ते काय अ, सलमान खानसारखं दिसणार नाहीये. ते चांगले टोन्ड अप होतील, हा एक महत्त्वाचा पार्ट. मेनोपॉज नंतर जे अ, कॅल्शियम अब्सॉर्प्शन आपल्या बोनमध्ये व्हायला पाहिजे, ते कमी व्हायला सुरुवात होते मेजरली. त्याला कुठलंही मेडिसिन नाही. त्याला एकच मेडिसिन आहे, ते म्हणजे रेझिस्टन्स ट्रेनिंग, वेट बेअरिंग एक्सरसाइज करत राहायचं.